संत गजानन महाराज पालखी दिनांक 29 जून रोजी सोलापुरातील तुळजापूर नाका येथे दाखल होणार आहे। तुळजापूर नाक्याच्या आजूबाजूचा परिसर, पाठीमागे आणि पुढे घाणीचे साम्राज्य म्हणजेच कचरा, अजोरा, माती, दिवाबत्ती, काटेरी झाडे, फुटपाथवरील गवत, रस्त्याच्या मध्यभागी आणि आजूबाजूच्या परिसरात खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटारचे मॅनहोल फुटलेले आहेत। मध्यभागी काही ठिकाणी स्मार्ट सिटीतून जे सुशोभीकरण केले आहे त्याला वाहनाने धडक मारून फुटलेले आहे। त्याच रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचरा, अजोरा, माती पडलेली असून सर्वत्र दुर्गंधी सुटलेली आहे। रूपाभवानी चौकात पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संत गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत आणि महापूजन करण्यात येते। त्या ठिकाणी चारही बाजूस घाणीचे साम्राज्य आहे। समोरच डम्पिंग स्टेशन असून त्या ठिकाणी घंटागाड्या येऊन कंटेनर मध्ये कचरा भरून नेत असतात, त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि कचरामय झालेले आहे। सदरचा कचरा वाऱ्याने उडून वारकरी आणि भक्तांवर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर झाडलोट, साफसफाई, अजोरा, माती, कचरा उचलून 28 आणि 29 जून रोजी बंद ठेवण्यात यावा। रूपाभवानी चौक ते विश्रांती चौकापर्यंत पावसाळी गटार असल्याने यापूर्वी कधीही साफ करण्यात आले नाहीत। पावसाळा सुरू झाला आहे तरी गाळ भरल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे। पावसाळी गटार रस्त्यावर उंचीवर असल्याने पावसाळ्यात पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे। आजवर पावसाळी गटार आणि मॅनहोल साफसफाई न झाल्याने पाण्याचे डबके साठत आहेत। या गटारामधील गाळ काढणे, मार्गांवरील माती, अजोरा काढणे, फुटलेल्या ड्रेनेजवरील झाकण बदलणे, फुटपाथवरील गवत काढणे, डिव्हायडर शेजारील असलेली घाण काढणे, डिव्हायडर मधील लाईटच्या पोलच्या वायरी झाकून घेणे, दिवाबत्ती चालू करणे, हुतात्मा स्तंभ, तुळजापूर बेस, शिवगंगा मंदिर, संत गजानन महाराज पालखी मार्गातील वरील सर्व कामे 27 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्यात यावी। रूपाभवानी चौक ते मंत्री चंडक नगरला जाणारा रस्ता खचून गाडी अडकली होती। सदरच्या रस्त्यावरती हजारो भक्तगण येत असून भक्तांना गैरसोय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सदरचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा। पालखी मार्गावरील वेळेत काम न झाल्यास रूपाभवानी परिसरात रास्ता रोको करण्यात येईल, असे सुरेश पाटील यांनी सांगितले। या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपअभियंता रामचंद्र पेंटर, झोन क्रमांक 3 चे विभागीय अधिकारी बक्षी, जेई अमर मिठ्ठा, सीएसआय नडीमेटला इंगळे, एसआय मुबारक शेख, अक्षय हुलसुरे, रणखांबे तसेच त्या भागातील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष, मंत्री चंडक नगर सोसायटीचे अध्यक्ष राजभाऊ गायकवाड, लक्ष्मण होसमनी, प्रशांत कलशेट्टी, विजय कोळी, सिद्धारूढ गंदाळ आदी उपस्थित होते। आषाढी एकादशी जवळ येत आहे, त्या निमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी 30 जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे। सकाळी 9 वाजता आमच्या तुळजापूर नाक्यापासून ते रूपाभवानी चौकमध्ये आमचे माननीय आयुक्त ओंबासी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त, पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो। पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे, त्या डिवायडरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे। बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे। डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पालखीच्या गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्ही त्यामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी महापूजा करून सामील होतात। अनेक लोक या ठिकाणी महाप्रसाद, फराळ वगैरे वाटप असतं आहे, त्यामुळं या ठिकाणी बसून फराळ वगैरे करताना त्या डम्पिंग स्टेशन कचऱ्याच्या ह्याच्यामधनं घाणीचं साम्राज्य असल्यानं वास मारत आहे। त्या कुठल्याही वारकरी आमचे जे शेगाववरनं आणि अनेक खेडोपाड्यावरनं त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये किंवा रोगराई होऊ नये त्यासाठी या परिसरामध्ये सर्व साफसफाई, स्वच्छता आणि DDT फवारणी, दुरावणी जेणेकरून कुठल्याही रोगराई होऊ नये यासाठी हे करावं। आणि पुढं गेलं की इथून रूपाभवानी चौकापासून ते तुळजापूर चौक आणि शिवगंगा मंदिर पुढे अजून तसंच आपलं प्रभाकर महाराजाला मंदिराकडे महाप्रसाद आहे, त्यामुळं या रस्त्यावरचे सर्व कामं जे खड्डे पडलेले आहेत, जे ड्रेनेज लाईन वाहून जातं अचानकपणे, ते सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं, जेटिंग मशीन लावावं, जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं। या रूपाभवानीपासून त्या विश्रांती चौकापर्यंत या ठिकाणी पावसाळी गटारे आहेत, त्या पावसाळी गटारी आजपर्यंत ते साफ केलेले नाही आहेत। ते फार मोठ्या प्रमाणात 48 का 54 इंच
हे ड्रेनेजचं पावसाळी गटारे आहेत ते सर्व दुरुस्ती करावं, दुरुस्ती करून त्यामधलंही गाळ काढावं, जेणेकरून कुठल्याही भक्तांना आणि वारकरी टाळकऱ्यांना काही त्रास होऊ नये. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.